नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला सुरू आहे आणि या संवाद शृंखलेअंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर आपल्याला देत आहेत. तर या मार्गदर्शनाच्या आजच्या सत्रामध्ये विषय आपला असा आहे की स्टडिंग अब्रॉड अ गाईड टू प्रिपरेशन अँड स्कॉलरशिप्स इंडियन अँड इंटरनॅशनल्स. तर अशा या अतिशय महत्त्वपूर्ण सत्राला सुरुवात करावी अशी मी माननीय तुषाबा शिंदे सरांना विनंती करते. थँक्यू. आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. हा टॉपिक आपला एक वेगळ्या दिशेने आपण जात आहे. एक दिशा आहे ज्या ठिकाणी आपण इंटरनॅशनल एज्युकेशन, इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटी फोकस करतोय. सुरुवातीला मला एक गोष्ट मी जी खूप अगोदर वाचलेली आहे आणि मला ती सांगावीशी वाटते. इट इज अ व्हेरी मच इंटरेस्टिंग अँड आय होप इट इट कॅन गिव्ह अ गुड डायरेक्शन इन युअर प्रिपरेशन. Andrew Carnegie was one of the most rich person in the America during 1920s. He started as a very from the humble family. खूप गरिबीतनं त्यांनी स्टार्ट केली आणि 1920च्या काळामध्ये त्यावेळेस त्यांच्याकडे 43 मिलिनियर अशी होती. त्यावेळेस ती लोक त्यांच्यासाठी काम करत होते. मिलिनियर इन द दॅट डिकेड वर्किंग विथ देम. तर तुम्ही समजू शकता ती किती मोठी गोष्ट होती. तर एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं की आणि तुम्ही एवढं साम्राज्य उभं केलं, तर तुम्ही कसं काय तुम्ही केलं? याच्या मागे सिक्रेट काय? तर त्यांनी एक गोष्ट त्यांना सांगितली टू द पर्सन हू आस्क्ड अँड ही वॉज जर्नलिस्ट. म्हणे तुम्ही बघा म्हणे मायनिंग इंडस्ट्रीमध्ये आपण एवढं लाखो टन जमीन खोदतो, माती आपण हे करतो. तर तुम्हाला खोदत असताना तुम्ही एका ग्राम सोन्यासाठी तुम्ही टन ऑफ माती तुम्ही खोदत असताना हे करत असता. पण तुमचं लक्ष मातीकडे असतं का? तुम्ही लाखो टन जमीन खोदताय. तर तुमचं लक्ष असतं फक्त त्या छोट्याशा सोन्याच्या कणाकडे. तर तसंच म्हणे मी माणसामध्ये जो चांगला गुण आहे, तो चांगल्या गुणाकडे मी बघतो म्हणे, बाकीच्या गोष्टीकडे बघत नाही. दॅट इज द माय सिक्रेट ऑफ सक्सेस, की माणसाला मी प्रॉपर जज करतो, माणूस पारखतो आणि मी पुढे जातो. तसंच जीवनामध्ये आपल्या आपण जेव्हा मोठं ध्येय देऊन पुढे जातो, तर आपल्याला आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं. हे होणाऱ्या त्रासामध्ये, होणाऱ्या होणाऱ्या डिफिकल्टीजमध्ये, होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. डिप्रेशन म्हणून बऱ्याचशा वेळेस तुम्ही एक वेगळ्या फेजमध्ये आहात. त्याच्याकडलं लक्ष देता आपल्याला आपल्या टार्गेटकडे लक्ष द्यायचं. आजचं जे आपलं टार्गेट आहे इंटरनॅशनल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन आपण याच्याकडे बघतो. इट इज नॉट अ जोक. इट इज अ लाँग टर्म प्लॅनिंग. आपण बघतोय 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. तर त्याच्याकडे न बघता आपल्या ध्येयाकडे तुम्हाला बघायचं की दिस इज माय टार्गेट अँड दॅट इज द माय इसेन्स ऑफ द माय दॅट स्मॉल एक्झाम्पल दॅट अँड्रू कार्नेजी इज अ ग्रेट काइंड. आणि बऱ्याचशा याच्यामध्ये त्या काळामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिले गेले. तर मित्रांनो, तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी तशाच प्रकारे तुम्हाला कमिटमेंट लागणार आहे, हार्डवर्क लागणार आहे, टार्गेट वर्क ओरिएंटेड लागणार आहे, कमिटमेंट लागणार आहे, डेडिकेशन लागणार आहे. आणखी खूप खूप काही शब्द आहेत. तर तुम्हाला ते लागणार आहे आणि त्याच्याशिवाय त्या गोष्टीशिवाय कुठलीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होत नाही. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या पीपीटी मी तुम्हाला शेअर करतो, ज्यामध्ये आपण बघूया मित्रांनो, की तुम्हाला जे आपण बघतोय की आपल्या फोकस आपलं करायचं आहे. तुम्ही आता जेव्हा प्रिपरेशन करताय, तुमच्याकडे खूप काही टार्गेट आहे. तुमच्याकडे अभ्यास करायचा आहे, तुम्हाला एमपीएससी करायची, यूपीएससी करायची. काही मित्रांना प्लॅन बी मध्ये ठेवायचंय. काही मित्रांना तुम्ही जे बघताय तर ह्याच गोष्टी तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या सगळ्यांना देऊ शकता, गाईड करू शकतात. कारण दिस इज अ काइंड ऑफ थिंग विच पीपल डोंट नो. खूप काय अशा गोष्टी. तर मित्रांनो, आज आपण मागच्या याच्यामध्ये बघितले कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही करिअर करू शकता. फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा इंडियामध्ये तुम्हाला बघत असताना काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या याच्यामध्ये आपण बघतोय आज जीआरई आणि टोफेल याच्यामध्ये, की ज्या एक्झाम आपल्याला एंट्री करण्यासाठी गरजेच्या आहेत फॉरेन युनिव्हर्सिटी. म्हणजे काय काय युनिव्हर्सिटीज आहेत ते आपण पुन्हा बघूया.
त्याच्यानंतर मग काय काय स्कॉलरशिप आहे आपण पुढे बघत राहूया. पण पॉइंट इज दॅट यू हॅव टू बी स्टे कमिटेड, स्टे मोटिवेटेड अँड यू हॅव टू फोकस ऑन युअर प्लॅन ए ओनली. प्लॅन बी मध्ये सुद्धा तुम्हाला काय काय ऑपॉर्च्युनिटी कशा करू शकता, किंवा तुम्ही यू कॅन शेअर दिस नॉलेज विथ द पीपल हू आर फोकसिंग ऑन दॅट थिंग. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. दिस इज अवर टायटल. थोडंसं मी चेंज केलंय. पुढे जाऊया. मित्रांनो, मी मागच्या वेळेस सांगताना मी BA डिग्री काय काय आहे जस्ट एक तुम्हाला दाखवतो. आय एम नॉट गोईंग इन दॅट इन 1 or 2 मिनिट. आय एम जस्ट तर यू कॅन डू इन दॅट थिंग. फोकस असला आहे की तुम्हाला त्या याच्यामध्ये नुसतं डिग्री नाही करायची. वन्स यू हॅव कम्प्लिटेड यू बिकम यू कॅन गेट अ हायरिंग ॲज अ प्रोफेसर एनीवेअर, नॉट ओनली इन अ स्मॉल कॉलेज. द IIT पीपल विल कॉल यू one of the topmost colleges in the area where you are there. नंतर ग्रॅज्युएटमध्ये काय काय आहे जस्ट तुम्ही बघू शकता. सोशल वर्क, मास कम्युनिकेशन, कॉमर्समध्ये M.Com, तुम्ही MS करू शकता. आपल्या भारतामध्ये M.Com म्हणतात, तर तिकडे MS म्हणतात. पोस्ट ग्रॅज्युएशनला त्या ठिकाणी MS म्हणतात. ओके. MBA ला MBA म्हणतात. CA, ICW, पण प्रत्येक ठिकाणी कोर्सेस असतात. ओके. काही ठिकाणी MBA ला सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात. ओके. इव्हन IIM मध्ये जी MBA डिग्री भेटते ती सुद्धा MBA भेटत नाही मित्रांनो. दॅट इज द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. यू कॅन सर्च इन द गुगल और यू कॅन सर्च इन द चॅट जीपीटी, परप्लेक्सिटी, कॅपबॉट, काय 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 तुम्ही बघू शकता. ओके. पण यू शूड, मित्रांनो, तुम्ही जी तयारी करताय, मला सगळ्यांना एक सांगायचंय की तुम्ही AI चा अभ्यास सगळे जण करा. हे करत असताना मी सर्व मित्रांना सांगतो, तुम्ही हे करा न करा, कारण आपला उद्देश काही हा नाहीये की नुसतं हेच आहे. पण प्रत्येक वेळेस मी ट्राय करतो तुम्हाला प्रत्येक दिशेकडनं घेऊन जावं. कारण आपण 30 मिनिट करतो, त्यानंतर 15 मिनिट आपण क्वेश्चन आन्सरवर देतोय. पण ह्या 30 मिनिटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन भेटेल. दॅट इज माय टार्गेट. तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण काहीही करा. मी तुम्हाला मागच्या वेळेस 2 वेबसाईट प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. कोर्सिरा लिहून घ्या, ज्यांनी लिहिले नाही. कोर्सिरा, COURSERA, आणि edx.com, ह्या 2 वेबसाईटवरती तुम्हाला हार्वर्ड, ऑक्सफर्डचे कोर्सेस भेटतात फ्री, आणि सर्टिफिकेटसाठी 3-4-5 हजार रुपये तुम्हाला सर्टिफिकेट देतील ते. तर मित्रांनो, तुम्ही AI चे कोर्सेस सगळे करा. AI वरती तुमची कमांड पाहिजे. कॅम्प्युटरचे जे नॉलेज आहेत, फॉर एक्झाम्पल वर्ड, तुम्हाला एक्सेल, तुम्हाला PPT, तुम्हाला वर्डिंग, ड्राफ्टिंग, ह्या मिनिमम तुम्हाला करता आल्या पाहिजेत मित्रांनो. याच्यासोबत AI कुठे यूज करतायत आज, त्याचं नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे. तर AI चे कोर्सेस प्रत्येक मुलाने करा. व्हॉट एव्हर मी तुम्हाला सांगतोय, इट इज नॉट अ जोक, इट इज नॉट एनिथिंग विच आय एम जस्ट शेअरिंग. प्रत्येकानं गरजेचं आहे. तुम्ही इरिस्पेक्टिव्ह यू आर डुईंग स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, MPSC असो, UPSC असो, प्रत्येक मुलानं करणं गरजेचं आहे. AI चे कोर्सेस तुम्हाला जमत नसेल तरी करा. YouTube बघा. आणि माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला 2, 4, 5, 10 हजार रुपये जरी अफोर्ड होत असतील, वडिलांसोबत भांडा आणि सर्टिफिकेट कोर्सेस हार्वर्ड, ऑक्सफर्डमधनंच घ्या, कोलंबिया युनिव्हर्सिटीमधनंच घ्या. तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वेगळा आहे. ओके. दॅट इज द वन पार्ट. सेकंड थिंग, मित्रांनो, तुम्हाला काही क्वेश्चन मनामध्ये येत असेल, तुम्ही विचारत चला. मी तुम्हाला स्टार्टिंगला ते घेईल. क्वेश्चन यू कॅन आस्क फ्रॉम द बँकिंग, UPSC, MPSC, जेणेकरून आय ऑल्सो लाईक की आपलं एक मोनोटॉनस डिस्कशन नको आहे आपल्याला. आणि आय होप आय हॅव नॉलेज आय वुड लाईक टू शेअर. तर आता मला एकदम लक्षात आलं हे बोलताना, AI तुमचा खूप मोठा एरिया आहे. AI वरती सुद्धा एखादं लेक्चर मी करेल, जे काही गरजेचं आहे, मजेदार कहाणी राहील. इव्हन तुमच्या AI च्या नॉलेजमुळे तुमचं प्रिपरेशन सुद्धा खूप छान होईल. त्याच्यामध्ये माझा काही इंटरेस्ट नाहीये. इट इज जस्ट फॉर युअर प्रिपरेशन. ओके. हे बघताय. नंतर यू कॅन गो फॉर द BCom. तुम्ही बघताय. आय एम जस्ट नॉट गोइंग इन डिटेल. फायनान्समध्ये फायनान्सेस सुद्धा तुम्हाला छोटे छोटे नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं अकाउंट ओपन झालं पाहिजे आता. प्रत्येक मुलाचं अकाउंट बँकिंगमध्ये मला पाहिजे. सेकंड, तुमचे डीमॅट अकाउंट करा. पण 100-100 रुपयाने प्रत्येकाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही चहा पिण्याच्या ऐवजी ₹100 इन्व्हेस्ट करा प्रत्येकाने. आणि तुम्हाला आज जे 22व्या वर्षी कोणी 18व्या वर्षी ₹100 जर इन्व्हेस्ट केले, तर म्हातारपणामध्ये 60 वर्षामध्ये तुम्हाला डॉक्टर तुषारबा शिंदे फक्त त्या ₹100 मला आठवेल. ह्या क्लासमुळे आठवणार नाही. मी पुन्हा सांगतो.
ओके. तर मला आता याच्यामध्ये चॅटबॉटमध्ये टाका, मी ओपन उघडलंय, डीमॅट ओपन केलंय आणि ₹100 टाकले. नाही केलं तरी हे लिहा, मी ओपन नाही केलं सर मी करेल. ह्या वीकमध्ये प्रत्येकाचं डीमॅट, त्याला काही लागत नाही. तुमच्या बँकेच्या अकाउंटसोबत डीमॅट ओपन करायचं ऑनलाईन. प्रत्येकाचं ऑनलाईन बँकिंग पाहिजे. मित्रांनो, हे फायनान्शियल नॉलेज तुमच्या करिअरच्या अभ्यासापेक्षा महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला माझे शब्द आता नाही कळणार, आणखीन 5-10 वर्षानंतर कळतील. ओके मित्रांनो? कमिंग टू द सेकंड, सायन्समध्ये बघा, नंतर डिग्री, इंजिनिअरिंग प्रत्येक इंजिनिअरिंग बघितलंय. आय एम नॉट गोइंग डिस्कस. मेडिकल, बायोलॉजिकल, न्यूयॉर्क. कमिंग टू धिस न्यू करियर अपॉर्च्युनिटीमध्ये मी AI बोललेलो आहे. मशीन लर्निंग, डाटा अनालिसिस मी तुम्हाला बोलत नाहीये. ज्याचा एरिया तो डाटा अनालिसिस त्याने ते करावं. पण कंपल्सरी सर्वांनी AI वरती ॲटलीस्ट कोर्सेस करा. YouTubeचे चॅनल बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. इव्हन तुम्ही अभ्यासामध्ये कुठं तुमचं बघायचं. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. काल परवा मला बँकेचे लोकं आले होते. त्यांनी मला विचारले प्रश्न. मी फक्त AI वरती टाकलं, 2 मिनिटात सांगितलं आणि मग मी त्यांना दिलं. त्यांना असं वाटलं माझं एक्सपर्ट नॉलेज आहे. मी म्हटलं, "नाही, हे तुम्ही बँकेत बसून तुम्ही ChatGPTला विचारा, ते सांगेल." ते माझ्याकडे बघत राहिले आणि दुसरा त्याच्याकडे बघतोय. कारण तेवढ्यासाठी तो माझ्याकडे आला होता. आर यू गेटिंग? हे कोणी सांगणार नाहीत. माझ्या जागी दुसरं असतं म्हटलं असतं, नाही मी बघितलं. माझ्याकडे एक्सपर्ट नॉलेज आहे आणि ते मी दिलंय. पण आपला स्वभाव तसा नाहीये. मराठी माणूस एक गोड माणूस असतो. ठीक आहे, माझ्याकडे हे नाही, याच्यात आहे, जाऊन हे कर. दुसरा कसा बोलला असता, "धिस इज माय नॉलेज. आय एम एक्सपर्ट इन दॅट. दॅट्स आय एम गिव्हिंग यू." ओके. धिस इज द थिंग. ChatGPTमध्ये आज जगातलं प्रत्येक नॉलेज आहे. नॉट ओन्ली आय एम टॉकिंग ChatGPT, एनिथिंग. दे आर द नंबर ऑफ टूल्स आर कमिंग. ओके मित्रांनो? क्लिअर? एनी डाउट? चलो. इंटरनॅशनल स्कॉलरशिप आहे मित्रांनो. ह्यावर मी तुम्हाला पुढच्या याच्यानंतर सांगणार आहे. याच्यावर आपण जस्ट गोइंग फॉर द अनदर वन. ओके. वेलकम फॉर GRE. मित्रांनो, आपण आता एका वेगळ्या टप्प्यावर येतोय, ज्या ठिकाणी प्रिपरेशन फॉर द फॉरेन एज्युकेशन कशी करतात. मित्रांनो, आपण जेव्हा अप्लाय करतो, तर त्या ठिकाणी 2 बेसिक एक्झामिनेशन लागतात, ज्या बेसिसवरती फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटतं. त्यासाठी 2 असतात, एक GRE आणि दुसरी असते TOEFL. स्पेशली फॉर द युरोपियन ॲडमिशन अँड अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा असतं. पण काही युनिव्हर्सिटी IELTS मागतं. IELTS काय असतं मी तुम्हाला नंतर सांगेन. नॉर्मली हे 2 याच्यावर करूया. तर GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. धिस इज आज फॉर द BA एक्झाम जरी असेल, MS असेल किंवा PhD असेल, याच्यासाठी GRE एक्झामचं डिमांड असते. दॅट इज द ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. ओके मित्रांनो? त्या ह्याच्यामध्ये काय-काय स्कॉलरशिप, धिस इज ऑन धिस, जे तुमचा जो स्कोर होतो त्या बेसिसवरती तुमची स्कॉलरशिप ठरली जाते. तुमचं किती स्कॉलरशिप द्यायची, 50%, 100% ते डिसाईड करतात. तुम्हाला कुठलं कॉलेज भेटेल, हे सुद्धा डिसाईड ह्या GREच्या स्कोरवरती. तर GRE एक्झाम ही 340 मार्काची असते. ही पूर्ण वर्षभर होत असते. तुमचा जो स्कोर असतो तो 5 वर्ष व्हॅलिड असतो. ओके मित्रांनो, दॅट इज अ थिंग. आणि मी तुम्हाला एक सांगतो, GREचा जो सिलेबस आहे, दॅट इज सेम लाइक अ CSAT. काही वेगळं नाही. क्वेश्चन पॅटर्न वेगळा असेल, क्वेश्चनचं आस्किंग वेगळं असेल, येणारे प्रश्न, पण सिलेबस पॅटर्न हा मोर ऑर लेस सेम असतो. फक्त याच्यामध्ये थोडंसं स्टँडर्ड असतं. कारण इट इज टेकन बाय द USA, इट इज टेकन बाय द UPSC ऑर MPSC. दॅट इज द ओन्ली डिफरन्स. ओके मित्रांनो? तर ही आपली जी स्टार्ट पॅटर्न आहे, मी जसं तुम्हाला बोललो ह्या विषयावरती, की काय-काय एक्झाममध्ये, काय-काय डिग्रीसाठी असतं. मोर ऑर लेस सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही एक्झामच्या एंट्री असतात, त्या फक्त GRE असतात, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. मित्रांनो, एक प्रश्न तुमच्या मनात असेल, की GREच का? कारण ह्या युनिव्हर्सिटीमध्ये येत असताना तुम्ही जगामधनं एवढ्या-एवढ्या युनिव्हर्सिटी येतात. प्रत्येकाचं कॉलेजिंग वेगळं असतं, प्रत्येकाची एक्झाम पॅटर्न वेगळा असतं, प्रत्येकाचा सिलेबस वेगळा असतो. इंग्लिशचं स्टँडर्ड माहिती नसतं, तर त्यांना एक स्टँडर्ड एक एक्झाम केलेली आहे त्यांनी. ओके मित्रांनो? तर त्याच्यामध्ये काय बघतात, इंग्लिश, मॅथेमॅटिक्स, तुमचं रिझनिंग, तुमची कॅपॅबिलिटी. ते तुमचं हे बघत नाहीत. तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे का भारताची? कोणाला चायनाची हिस्ट्री माहिती आहे का? कोणाचं कल्चर माहिती, त्याच्यात त्यांना काही घेणं-देणं नाही. ओके मित्रांनो? दॅट इज द ब्युटी ऑफ दॅट थिंग. त्यांना एवढंच पाहिजे, की तुमची कॅपॅबिलिटी आहे का? ओके?
याच्यामध्ये दुसरी एक एक्झाम असते, ग्रॅज्युएट रिकॉर्ड जनरल एक्झाम आणि ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन स्पेशलाइज, जसं ज्याचा स्पेशलाइज करायचा आहे त्याचा आपण आज डिस्कस करत नाही. वी आर ओनली टॉकिंग अबाउट जनरलाइज. ओके मित्रांनो. आणि ही एक्झामिनेशनची फीस ऑन अन एव्हरेज ₹25,000 असते. $200-300 जे काय असते याच्यामध्ये. ओके. तर ह्या एक्झामची फीस असते. म्हणजे तुम्ही पहिल्या एक्झाममध्ये जर झालं नाही तर पुन्हा एक्झाम द्यायची असेल, समजा एक 340 पैकी तुम्हाला 250 आले, तर तुम्हाला पुन्हा एक्झाम द्यायची, तर पुन्हा सेम सेम तुम्हाला पैसे भरावे लागतात. ऑन एन एव्हरेज ₹25,000 खर्च असतो. 20,000 ते ₹25,000 ते डॉलरनुसार प्रत्येक वेळेस चेंज होत राहतात. ओके मित्रांनो. नंतर these are the GRE has been demanded in the Europe, especially Canada, Germany, USA. It is conducted by the USA ETS. ओके, एज्युकेशन ट्रस्ट हे आहे. कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. सगळं कॅम्प्युटर, जसे आपली बँकिंग एक्झाम असते तसं सेम असतं मित्रांनो. टाइप्स ऑफ जीआरई मी जसं सांगितलं, एक जनरलाइज टेस्ट असते मोस्ट कॉमन, आणि एक सब्जेक्ट स्पेसिफिक असते. जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. एखादं फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेट बायोलॉजीमध्ये पीएचडी करायचं असेल, झुलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये, तर त्याचं जे स्टँडर्ड आणि जे आहे, तर ते स्टँडर्ड करण्यासाठी जीआरईची वेगळी एक्झाम असते. दॅट वी आर नॉट डिस्कसिंग हिअर. ओके मित्रांनो. जीआरई जनरल आणि जीआरई स्पेसिफिक सब्जेक्ट. ओके. जीआरई एक्झामचा आहे. टोटल टेस्ट टाइम हा 3 घंटे 45 मिनिट असतो. टोटल सेक्शन 5 असतात मित्रांनो. सेक्शन मध्ये काय काय असतं बघा. अनालिटिकल रायटिंग स्किल, एडब्ल्यू म्हणतो, AWS. एडब्ल्यूएस तुम्ही बघत असाल युपीएससीच्या, एमपीएससीच्या याच्यामध्ये सेम असतं. व्हर्बल रिझनिंग, पॅराग्राफ बनवून त्याच्या खालचे प्रश्न द्या. क्वांटिटेटिव्ह रिझनिंग म्हणजे मॅथेमॅटिक्स. फक्त फरक असतो, स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स इज डिफरंट. स्टँडर्ड ऑफ टाइम जे आहे तो कमी असतो. क्वांटिटेटिव्ह रिझनिंग हे जे काही आहे त्याचं. आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय असतो माहितीये का, जेव्हा तुम्ही एक्झाम देताय, तर तुम्ही जेवढे, इट इज ऑटोमॅटिक. तुम्ही जसं एक्झाम दिली त्याच्यानंतरचा क्वेश्चन कसा येईल, इट डिपेंड अपॉन हाऊ मच यू आर गिव्हिंग राईट आन्सर. More you give the right answer, the toughness of next question comes the different. That is the automation of the GRE. Are you getting? म्हणजे असं नाही की ते एक फिक्स पॅटर्न आहे, तो ऑटोमॅटिक डिसाईड करतो. दॅट इज अ इनबिल्ट, दॅट इज द सिस्टीम इन द जीआरई. बऱ्याच जणांना असं वाटतं ऑलरेडी सेट आहे, असं नाहीये. इट डिपेंड अपॉन युअर स्ट्रेंथ, इट डिपेंड अपॉन युअर अॅक्युरेसी. त्यानुसार टफनेस वाढवतो. 200, 250, 250, इव्हन 300 पर्यंत इट इज ओके. 300 नंतर 302, 4, 5, 10, 15, 20 याच्यामध्ये जे स्कोर येतो ना, दॅट इज अ टफ. 310, 315 इज अ डिझायर्ड. 315 इट इज अ डिझायर्ड स्कोर फॉर द ऍडमिशन अँड टू गेटिंग द स्कॉलरशिप. कारण ऍडमिशन भेटणं आणि पेइंग 20, 30, 40 लाख ट्युशन फी इज अ वन पार्ट, अँड गिव्हिंग द जीआरई अँड गेटिंग अ फुल स्कॉलरशिप इज अ डिफरंट. तुम्हाला ऍडमिशन 250-300 वरती भेटणार. स्कॉलरशिप तुम्हाला 310-15च्या खाली भेटणार नाही. बऱ्याचशा वेळेस असं होतं की बरेच जण म्हणतात, सर तुमचा स्कोअरच चांगला पाहिजे. असं नाही मित्रांनो. समजा तुम्ही हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं, ओके, मजेदार कहाणी सांगतो तुम्हाला, आणि तुमचा स्कोर 310 आहे, 15 आहे, 20, एखाद्या वेळेस त्यांना ऍडमिशन भेटणार नाही. आणि एखादा व्यक्ती, त्याला 290 आहेत, पण त्यालाही भेटू शकतं. का? कारण त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्या जे त्याला जे गोष्टी लागतात त्याच्यामध्ये, तर त्याने कंडिशन सांगितली, त्याच्या जे अचिव्हमेंट सांगितल्या. एखाद्या व्यक्तीने त्या क्षेत्रामध्ये खूप छान काम केलं. समजा हिस्ट्रीमध्ये एकाने खूप छान काम केलं, त्याचं काहीतरी काम असेल तर त्यांना ते आवडलं, तर 210 नाही, ते बिना जीआरईचे सुद्धा एक्झाम त्याला घेतील. किंवा एखाद्याने स्पोर्ट्समध्ये खूप छान काम केलं, किंवा एखादा त्याने एम.एस. कॉम्प्युटरमध्ये ऍडमिशन घ्यायचं, जर स्कोर 290 आहे, पण त्याने स्वतःचं सॉफ्टवेअर बनवलेलं असेल, थोडी त्याची एक्झाम दिलेली असेल, किंवा स्वतःच त्यानं पेटंट बनवलं असेल, तेवढ्या त्या पॉईंटवरती दे कॅन टेक हिम बाय पासिंग द जीआरई स्कोर. ओके मित्रांनो. आर यू गेटिंग? पण ओव्हरऑल 95% मध्ये तुमच्याकडे काहीच नाही, तर मग काय तुमचं, जिसका कोई भी नाही उसका जीआरई है. आर यू गेटिंग माय पॉईंट? पण असं नाही, तुमच्याकडे काही स्पेशलाइज असेल, यू कॅन गेट एनिथिंग. ओके मित्रांनो. कम मित्रांनो, देर आर द, आता मी चाललोय
सेक्शन वाईज मित्रांनो, आपल्या ह्या सेक्शनमध्ये काय काय आहे, त्या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये काय काय पॅटर्न राहील, काय काय गोष्टी राहतील, मी त्याच्यावर जातो मित्रांनो. ओव्हरऑल इज अ 3 hour 45 minutes. काय काय सेक्शन आपण जातो. एसे टाईप जी एक्झाम असते दॅट इज द अनालिटिकल रायटिंग स्किल मित्रांनो. याच्यामध्ये यू हॅव टू अनालाइज द इश्यू. तुमच्याकडे यू हॅव टू एक्सप्रेस व्ह्यू क्लिअर असतात, सपोर्ट आयडियाज घ्यावे लागतात, शो ऑर्गनाइज रायटिंग, यूज ग्रामर. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनिट आहेत. ओके मित्रांनो. व्हॉट आर द स्किल दे सी इन दिस? क्रिटिकल थिंकिंग तुमची कॅपॅसिटी अनालाइज करू शकता का तुम्ही? क्रिटिकली अनालाइज केल्यानंतर तुम्ही अनालाइज करू शकता. अनालाइज केल्यानंतर तुम्ही यू कॅन गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन, वेदर यू आर युजिंग द लॉजिकल सेन्स ऑफ द रीडिंग इन दॅट, रिटन कम्युनिकेशन आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्कोर भेटतो 0 to 6. आणि जे काही 1-2 नंतर जो स्कोर असतो ना, तुम्हाला 1 नंतर 1.5 भेटतो, नंतर 2 भेटतो, 2.5 भेटतो, 3.25 भेटणार नाही, 3.05 भेटणार नाही. ओके मित्रांनो. तर दिस इज अ काइंड ऑफ रायटिंग स्किल, आणि इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. ओके मित्रांनो. सेकंड आहे व्हर्बल रिझनिंग. याच्यामध्ये टोटल क्वेश्चन 40 असतात. ओके मित्रांनो. यू हॅव द टोटल टाइम ऑफ 60 मिनिट्स. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज तुमची बघतात, व्हॅकॅब्युलरी बघतात, रीडिंग ॲबिलिटी बघतात. व्हॅकॅब्युलरी म्हणजे शब्दाचा साठा. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस मी सांगत असताना सगळ्यांना बोलतो की इट डज की स्टुडंट और कॅन्डिडेट फ्रॉम द रुरल बॅकग्राऊंड और कॅन्डिडेट फ्रॉम द कॉन्व्हेंट स्कूल, त्या दोघांचं जेव्हा प्रिपरेशन होते, तर दोघांमध्ये फरक काय पडतो मित्रांनो? दोघांचं बॅकग्राऊंड वेगळं असतं. मराठी मीडियमचं व्हॅकॅब्युलरी ही कधीही कमीच असणार. आणि एक कॉन्व्हेंट स्कूलचा मुलगा असेल, त्याचं लहानपणापासून इंग्लिश, त्याला तर इंग्लिशची काहीच तयारीची गरज पडणार नाही. नंतर त्याला त्याचं मॅथमॅटिक्स आणि त्याला मॅथची गरज नाही. त्याला इंटरप्रिटेशन करायचं, कारण त्याचं ऑलरेडी इंग्लिश एकदम स्ट्रॉंग आहे ना. तर तो जाऊन एक्झाममध्ये बसला ना, तो असाही 290 आणि 300 असा घेऊन येईल, आज जरी बसला जाऊन. ओके मित्रांनो. कमिंग टू द पॉइंट, द पर्सन हॅव्हिंग बॅकग्राऊंड ऑफ इंग्लिश, त्याला 300 असे पडते, आणि त्यानं चांगला अभ्यास केला 6 महिने, त्याला 320 315 कशी पडते विथ कॅल्क्युलेटेड एफर्ट्स. पण पर्सन फ्रॉम द हंबल बॅकग्राऊंड, मराठी किंवा याच्यामधनं, ही हॅज टू डू लॉट ऑफ एफर्ट्स, कारण व्हॅकॅब्युलरी नाही आहे. त्याला पूर्ण हे करा, मग त्याला पूर्ण मेहनत करा. कारण युपीएससी एमपीएससी मध्ये जी व्हॅकॅब्युलरी आपण जे वाचतो, दॅट इज द नॉट स्पेशलाइज टू फोकस ऑन द इंग्लिश, नॉट स्पेशलाइज टू फोकस ऑन द मॅथ असतं. इट इज जस्ट पासिंग, इट इज जस्ट ओके मॅम. तर हा इथे मुद्दा फरक पडतो. वी हॅव टू डू मोर फोकस एफर्ट्स हिअर. पण जर तुम्ही जीआरईची तयारी साईड बाय साईड कोणी केलेली असेल, तर त्याला सीसॅटचा पेपर खूप सोपा जाणार. ओके. नंतर कमिंग टू द पॉइंट, व्हर्बल रिझनिंग, टोटल क्वेश्चन 40 आहेत. टोटल टाइम 60 मिनिट्स आहे. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज फोकस केली जाते, व्हॅकॅब्युलरीवर फोकस असतो, रीडिंग ॲबिलिटीवर असतं, अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स पॅसेजेस, नंतर सेंटेन्स फॉर्मेशन याच्यावर फोकस केला जातो. ओके. 3 टाइप्स ऑफ क्वेश्चन असतात. रीडिंग कम्प्रेन्शन, तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ देऊन त्याच्यावरती स्टडी करावी लागते. टेक्स्ट कम्प्लिशन आणि सेंटेन्स इक्विव्हॅलन्स केलं जातं. टेक्स्टमध्ये काय कम्प्लीट आहे, काय तुमच्यामध्ये काय टेक्स्ट कम्प्लिशनमध्ये स्पेशली फोकस काही एरियाजही सोडलेले असतात, त्याला कम्प्लीट करा. सेंटेन्समध्ये असेल तर त्याला इक्वलाइज करून त्याला पुटअप करण्याचा हे करा. दीज आर द थिंग इन द व्हर्बल रिझनिंग. ओके. व्हर्बल रिझनिंग क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये रीडिंग कम्प्रेशनमध्ये लॉंग अँड शॉर्ट, छोटे छोटे पॅसेज, लॉंग, हे दोन्ही प्रकारचे असतात. प्रत्येक पॅसेजमध्ये डिपेंडिंग अपॉन द पॅटर्न 1 to 5 क्वेश्चन पर पॅसेज आहेत. फाइंड मेन आयडिया, ते ह्या रीडिंग कम्प्रेशनमध्ये येतात. टेक्स्ट कम्प्लिशनमध्ये देर आर द ब्लँक्स, जागा सोडलेल्या असतात. त्याच्यामध्ये 1 to 3 क्वेश्चन असतात. चूज करेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन, ऑप्शनही सोबत दिलेले असतात 4. सेंटेन्स इक्वलीमध्ये काय असतात, 2 आन्सर असतात की, आणि त्याच्यामध्ये सेम मिनिंग असतं. तर यू हॅव टू यूज द राईट ऑप्शन फॉर द पॉइंट. त्याच्यामध्ये व्हॉकॅब्युलरी तुमची खूप गरजेची आहे मित्रांनो. ओके. क्वांटिटेटिव्ह रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन आहेत आणि 70 मिनिट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जेवढं काही आपलं सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, त्याच्यामध्ये डाटा इंटिग्रेशन, लॉजिकल, स्टॅटिक्स, सगळ्या ह्या गोष्टी येतात.
जिओमेट्रिक, अरिथमेटिक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस, फॉर्म्युले सगळ्याच गोष्टी, कारण इथे वेळ नसतो. यू डोंट हॅव ऑप्शन टू गो बॅक अगेन. 2 सेक्शन फॉर्मॅट असतात. म्हणजे हा पॅटर्न नॉर्मल ऑन अन एव्हरेज सेम असतो. फरक आहे स्टँडर्डाइज पॅटर्न, क्वेश्चन पॅटर्न हा डिफरंट आहे. ओके मित्रांनो. क्वांटिटेटिव्ह सिलेबस जसं तुम्हाला माहितीसाठी जसं आपण बघतोय सी-सॅट मध्ये यूपीएससी, एमपीएससी, तर तोच इथं पार्ट आहे. पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रामध्ये लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, ट्रायंगल, सर्कल ह्या गोष्टी जिओमेट्रीमध्ये ऑन अन तुम्ही बघाल तर मोठ्या मोठी सेम आहेत मित्रांनो. आता महत्वाचं आहे मी जे तुम्हाला बोललोय, टोटल जीआरई स्कोर येतोय जो असतो आपला हा 340 आहे. ओके. 340 पैकी मोर ऑर लेस वी नीड अ 320 क्वेश्चन. 320, 315 मार्क्स इज द कन्सिडर इज अ फेअर स्कोर. आणि टॉप युनिव्हर्सिटी युजली एक्सपेक्ट जे काय आहेत. मित्रांनो बघा, ज्यांना पीएचडी मॅथ किंवा इंजिनिअरिंग जायचं त्यांना दे एक्सपेक्ट मोर इन द क्वांटिटेटिव्ह सेक्शनमध्ये 160 प्लस अपेक्षा करतात. जर तुम्ही एमबीए किंवा एमबीए मध्ये सुद्धा क्वांटिटीचा फोकस केला जातो. व्हर्बल जो असतो, व्हर्बल रिझनिंग, तो एरियामध्ये तुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्ही जर आर्ट फील्डमध्ये जसं बी कॉम, एम कॉमच्या क्षेत्रामध्ये जात असाल तर व्हर्बलवर फोकस केला जातो. तर तुम्ही बघाल इथे स्कोर रेंज व्हर्बलमध्ये 130 टू 170 असते, क्वांटमध्ये जी 130 टू 170 असते. ओके. तर ओव्हरऑल 340 पैकी वी नीड टू गेट अ 310, 315 इज अ अपेक्षित स्कोर मानला जातो. ओके. अँड वन्स यू गेट अ दॅट स्कोर यू कॅन गो हेड. आता महत्वाचं आहे की जीआरई स्कोर आपण जो बघतोय कुठे कुठे महत्वाचा आहे. तुम्हाला आता एक गोष्ट सांगायची राहिली की आजकाल युएसए मध्ये तुम्ही जाता तर व्हिसा इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडे जीआरई स्कोर आहे दॅट इज ऑल्सो बघितला जातो. आणि ऍडमिशन असेल, स्कॉलरशिप असेल, तुम्ही जी फेलोशिप असते किंवा रिसर्च असिस्टंटशिप असते त्याच्यासाठी सुद्धा जीआरई स्कोप बघितलं. एक गोष्ट तुम्हाला इथं ऍडिशन सांगावी लागेल. जेव्हा तुम्ही ऍडमिशन जीआरई घेता तर तुम्हाला एसओपी लागते. एसओपी म्हणजे काय? स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये तुम्ही तुमच्या बाबतीत 2 ते 3 पेजेस मध्ये माहिती सांगता की हाऊ आय एम द बेस्ट कॅन्डिडेट फॉर द धिस वर्क. ओके मित्रांनो. सोबत लेटर ऑफ रिकमेंडेशन लागतात मिनिमम 3 लोकांकडनं, जे तुम्ही ज्यांच्या अंडर काम केलंय किंवा ज्यांनी तुम्हाला शिकवलंय किंवा ज्यांच्या सोबत काम केलेलं असेल, असे 3 तुमचे बेस्ट लोक आहेत की ज्यांचा नंबरही त्यांना दिला जातो. दॅट इज द लेटर ऑफ रिकमेंडेशन. ओके. आणि अकॅडमिक ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय असतं की जिथनं तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय जे काही, त्या ठिकाणनं तुमच्यासाठी सर्टिफिकेट दिलं जातं. त्याला अकॅडमिक ट्रान्सक्रिप्ट म्हणतात. नॉर्मली युनिव्हर्सिटी याला देते, कॉलेज देत नाही. आणि रिझ्यूम म्हणजे तुमचा सीव्ही, बायोडाटा देते त्याला. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याला वाटतं आपल्याला, पण इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम मित्रांनो. ओके. आणि इंग्लिशसाठी युएसए आणि बाकीच्या कंट्रीमध्ये टोफेल घेतलं जातं. टोफेलचा लॉंग फॉर्म असतो टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज ॲज अ फॉरेन. टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज, त्याला टोफेल म्हणतो. IELTS इज अ इंग्लिश लँग्वेज टेस्ट असते. युरोपमध्ये तिला डिमांड असते. तर दीज आर द काइंड ऑफ जीआरई. आय होप यू आर फिलिंग की दिस म्हणजे इज अ इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असेल, यू कॅन मेल मी. याच्या एक पॅटर्न असतो नॉर्मली 3 महिने, 6 महिने जरी तयारी छान केली, गायडन्स घेतलं तर यू कॅन गो हेड विथ दिस. ओके मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पहिल्यांदा मी याच्यावर जास्त काही फोकस करत नाही, कारण तुम्हाला तुमची गरज असेल तर याच्यावर मी बोलेल, पण अदरवाईज आय डोंट थिंक इट इज रिक्वायर्ड. ओके. डेली रुटीन आहे. मॉर्निंगला स्पेशली तुम्ही तयारी करू शकता, क्वांट रीडिंग. मला वाटतं याच्यावर तुम्ही यू कॅन प्रिपेअर, कारण याच्यामध्ये स्पेशलाइज असं सांगायला इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. आय विल नॉट टेक मोर ऑन दिस. ओके मित्रांनो. मॉक टेस्ट आहे. हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, की तुम्हाला 15 ते 20 टेस्ट तरी मिनिमम द्यायला लागतील. आणि जर जीआरई ज्याने तयारी केली त्याला सीसॅट पेपर एफपीएससी, एमपीएससीचा सुद्धा चांगला जाऊ शकतो. एक्झामच्या कंडिशनमध्ये तुम्ही द्या. आणि जे क्वेश्चन चुकलेत यू हॅव टू गो बॅक, वर्क ऑन दॅट. पण सर्वात महत्वाचं यू हॅव टू प्रॅक्टिस मोर. ओके. नाऊ कमिंग टू द पॉइंट. परत कोणाला काही याच्यात काही डाऊट असतील तर यू कॅन पुट अप इन द चॅट बॉट.
ओके. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघाल टोफेल जी एक्झाम आहे, टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ओके. टोफेलचा उपयोग नॉर्मली USA जसं मी तुम्हाला सांगितलं आणि IELTSचा उपयोग हा युरोपमध्ये होतो. आणि दिस इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट द कॅन्डिडेट नोज द इंग्लिश. ओके. आणि टोफेलचा जो स्कोर आहे दॅट इज ॲक्सेप्टेड इन द 160 कंट्रीज. आणि एक्झाम पॅटर्न हे 2 ते 3 तासाची एक्झाम असते. आणि याच्यामध्ये जे सेक्शन आहेत नॉर्मली हे जे सेक्शन इथे आहेत रीडिंग, लिसनिंग, स्पीकिंग हे वेगळे आहेत. याच्यामध्ये रीडिंग असतं. लिसनिंगमध्ये जी प्रोनाऊन्सिएशन जे आपण फॉरेन कंट्रीमध्ये ऐकतो तेच तिथे आपल्याला कॅम्प्युटर याच्यावरती तुम्हाला ऐकावं लागतं. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला उत्तर द्यावे लागतात. तुम्हाला याच्यामध्ये बोलावं लागतं. क्वेश्चन विचारल्यानंतर ते रेकॉर्ड होतं. रायटिंग. हे 4 सेक्शन असतात. याच्यावर आपण थोडं एक 5 मिनिटामध्ये आपण याला बघूया. टोफेलचा स्कोर बघा. ही एक्झाम असते टोटल 120 मार्क्सची. याला इक्वली डिव्हाइड आहे. रीडिंगमध्ये 30 मार्क, रीडिंगमध्ये काय तुम्हाला जे क्वेश्चन रीड करायचे आणि त्याच्यावर आन्सर द्यायचे. लिसनिंगमध्ये तुम्हाला ऐकायचे आणि ते विचारणार त्याच्यानुसार आन्सर द्यायचे. आणि स्पीकिंगमध्ये तुम्हाला ज्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचे. दॅट इज यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश इन देअर असेंट ऑर इन क्लिअर लँग्वेज, क्लिअर असेंट. आणि रायटिंगमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याला तुम्हाला राईटमध्ये द्यायचं. ओके मित्रांनो. रीडिंगमध्ये बघा मोस्ट ऑफ ड्युरेशन जे आहे 35 मिनिट, पॅसेजेस, टोटल क्वेश्चन. याच्यामध्ये टोटल क्वेश्चन 20 असतात आणि 35 मिनिटचा टाइम असतो. लिसनिंगमध्ये 36 मिनिट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला वी हॅव दे गिव्ह द अबाउट द कन्व्हर्सेशन, क्लासरूम लेक्चर सांगतात आणि ते टोटल 28 क्वेश्चन असतात. तुम्हाला याच्यात काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही मला चॅट बॉटमध्ये टाका. आय विल गिव्ह आन्सर लाटर. स्पीकिंगमध्ये 16 मिनिट असतात. आपण ते मला प्रश्न विचारतात आणि वी गो ऑन द स्पीकिंग विथ देम. त्याच्यामध्ये दे गिव्ह द 4 टास्क टू वर्क आउट दॅट अँड आफ्टर दॅट यू हॅव टू गिव्ह द आन्सर अकॉर्डिंगली. इंडिपेंडेंट स्पीकिंग अकॉर्डिंगली इंटिग्रेटेड स्पीकिंग असतं. रीडिंग असू शकते, लिसनिंग, स्पीकिंग. इट डिपेंड अपॉन जसं मी तुम्हाला म्हटलंय इट मे व्हॅरी अकॉर्डिंग टू सेशन टू सेशन. ओके. फोर्थ आहे लास्ट दॅट इज द रायटिंग सेक्शन. टोटल ड्युरेशन असतं 29 मिनिट. टास्क दोन्ही असतात इंटिग्रेटेड, रीडिंग, लिसनिंग अँड रायटिंग. ओके मित्रांनो. अकॅडमिक डिस्कशन, रायटिंग त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकतो. तर दीज आर द 4 एरियाज ऑफ द टोफेल. आता आपण बघूया जी थर्ड एक्झाम आहे IELTS. जसं जर्मनी, फ्रान्स ह्या देशामध्ये IELTS ही डिमांड केली जाते, स्पेशली युरोपमध्ये. इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम. पुन्हा एकदा रिपीट करतो. इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम. याला IELTS म्हणतात. सेम त्या टाईपची जी एक्झाम असते, फरक थोडे त्याचे सेक्शन वेगळे असतात. त्याच्यामध्ये फक्त स्केल दिला जातो. इथे 120 मार्क असतात मित्रांनो. इथं 4 सेक्शन दिले लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग. त्याचा जो स्केल दिलेला असतो की तुमचं जे अवेलेबल एक्सपर्टाइज इन दॅट एरिया दॅट इज 0 to 9. इथे मार्क नाही आहेत. ओके मित्रांनो. आता याच्यामध्ये बरेचसे मला महत्वाचा एरिया असा राहील. बरेचसे जण याच्यामध्ये विचारतात की प्रिपरेशन कशी करायची. मित्रांनो, यू कॅन डू युअर ओन वे प्रिपरेशन ॲट ऑनलाईन ऑर विथ गायडन्स फ्रॉम द स्टडी मटेरियल. पण महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी सेंटर कुठे आहेत? तर पुण्यामध्ये दिलीप ओक अकॅडमी इज वन ऑफ द रिनाउंड इन्स्टिट्यूशन आहे. खूप छान आहे. वेस्टर्न अकॅडमी आहे. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये IMS आणि CFL आहे. तर दीज आर द सेंटर विच टेक द GRE टेस्ट, टोफेल ह्या याच्यावरती काम करतात मित्रांनो. तर दिस इज द काइंड ऑफ होल इन्फॉर्मेशन अँड काइंड ऑफ काय काय करू शकतो याच्यावरती. तसं GRE आणि याच्यावरती सांगितलं. आणि याच्यावर काही डाऊट असतील दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी विल टेक अ डाऊट अँड नेक्स्ट सेशन विल फोकस ऑन द स्कॉलरशिप किंवा कसं अप्लाय करायचं काही प्रश्न असतील देन वी विल टेक इट. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर इथे मी थांबतो, स्टॉप शेअर करतो आणि वी विल टेक अ क्वेश्चन तुमचे काय असतील तर. ओके. यू कॅन आन्सर, यू कॅन हॅव एनी डाऊट तर यू कॅन आस्क हिअर.
Sarika, what are the jobs after the graduation in GRE? Sanika, प्लीज एक लक्षात घ्या, GRE एक्झाम, TOEFL, these are not for the job. These are the examination to get admission for higher education in the foreign university, Oxford University, Harvard, Columbia, Cambridge, Cornell, Boston, MIT, जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटी, चायनामध्ये पेकिंग युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कुठे कुठे काय तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय म्हणून घ्यायचंय. आणि बराचसा प्रश्न येतो बराच की मी इथं ऍडमिशन भेटलं मग तुमचं झालं का? बेसिकली मित्रांनो, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तुमचं एक व्हिजन वेगळं बनतं, तुमचं नेटवर्किंग वेगळं बनतं. तुम्हाला युअर नेम इज अ ब्रँड. तुमचं नाणं तुम्हाला खणकवता येतं तिथे गेल्यावर. एखादा मला असं वाटतं की तुमचे एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही जसं म्हणता ना, आणि मित्रांनो, वातावरणाचा फरक पडतो. मी तर म्हणतो, जर स्वप्न बघायची, काही जमो न जमो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बरेचसे विद्यार्थी UPSC MPSC पास झाले नाही, तर मी तर म्हणेल तुम्ही तयारी करा, 1-2 वर्ष तुम्हाला फॉरेनचा नंबर नक्की लागेल. थोडंसं तयारी करावं लागतं, थोडीशी मेहनत करावी लागते. एखाद्याला एका वर्षात भेटेल ऍडमिशन, एखाद्याला दुसऱ्या वर्षात भेटेल, एखाद्याला पण तिसऱ्या वर्षी तरी कोणाला ते भेटेल. काय होतं, तयारी करावी लागते, मेहनत करावी लागते, गायडन्स. कसं होतं मित्रांनो, सगळ्यांना मी सांगतो की की बऱ्याच वेळेस काय होतं की तहान लागल्यावर विहीर खोदता येत नाही. ओके. तसंच जेव्हा तुम्हाला वाटतं की UPSC फॉरेन एज्युकेशन करावं, तर दॅट टाइम यू कॅनॉट स्टार्ट द प्रिपरेशन. पण तरी सुद्धा तुम्ही तयारी जरी केली, पण यू स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. पण आजपासून जर तुम्ही माइंडमध्ये कुठं ठेवलं, तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द एरिया व्हेर यू कॅन. तर कमिंग टू द पॉइंट, सानिका, देर आर नो स्पेसिफिक जॉब्स आफ्टर द GRE. This is for the kind of thing. Okay. Which countries offer the best opportunity for GRE based admission? Sanika, all universities, all countries take admission on the GRE. Okay. All countries you can get it. How important the GRE score compared to GPA or other factor? GPA and other factor are important in India. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं, कारण चायनाचं एज्युकेशन वेगळं आहे, इंडियाचं वेगळं आहे, पाकिस्तानचं वेगळंच आहे. भारतामध्ये महाराष्ट्रातलं आणि बिहारचं वेगळं आहे. महाराष्ट्राचं आणि नॉर्थ ईस्टचं वेगळं आहे. आर यू गेटिंग? तर भारतातलं स्टँडर्ड यू कॅनॉट गॅरंटी, किंवा म्यानमारचं वेगळं आहे, बांगलादेशचं वेगळं आहे. तर अमेरिका कॅनॉट टेक अ रिस्क. दे हॅव देअर ओन सिस्टीम फॉर द अंडरस्टँडिंग द पीपल, दे ऍडमिट द पीपल. कारण मला एक सांगा, एखाद्याला ट्युशन फी द्यायची असेल, तर दे देअर ट्युशन फी ऍटलीस्ट 30 to 50 लाख रुपये. तर मला सांगा, कारण USA मध्ये सगळ्यात जे कॉस्टली आहे दॅट इज द एज्युकेशन. अमेरिकेमध्ये आज जेवढे काही मोठे काही इश्यू निघतो की आमच्याकडे आमच्या लोकांना जॉब भेटत नाही, दे आर नॉट रॉंग, बिकॉज त्यांच्याकडे त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, नो डाऊट. पण मुद्दा कसा आहे की एज्युकेशन इज व्हेरी कॉस्टली. ओके मित्रांनो, तर GRE इज अ दॅट इज अ स्टँडर्ड स्कोर. माधवी, MCAच्या सेट साठी पण काही सांगता शकेल का? राईट. MCA साठी च्या सेट, ह्याच्यामध्ये जी एक्झाम ते आपल्याला वेगळं घ्यावं लागेल माधवी. मी वाटलं पुढच्या वेळेस MCAच्या सेट याच्यामध्ये कॉमन एंट्रन्स जी टेस्ट असते त्याचं एक वेगळं सेशन घेऊ शकतो. पण ऍडमिशन जी प्रोसेस असते सेटमध्ये, दॅट इज अ डिफरंट, अँड दॅट इज फॉर द इंडियन स्टुडंट इन इंडिया ओनली. आपण त्याच्यावरती वाटल्यास हे करू. तुम्हाला याच्यात काय पाहिजे मला ते सांगा, आय विल आन्सर द क्वेश्चन. Mahajan, engineering from a branch after my degree, what could be my path for applying? Uh, See, Mahajan, after doing engineering and applying for the foreign university, you can decide which college you want to apply. Which college, matlab which area. For example, you want to apply for MBA, or you want to do the masters in your own engineering field. Okay, or you want to do any other thing. Once you decide, then you need to choose the college. आणि एकदा कॉलेज चूज केल्यानंतर यू हॅव टू सेंड द मेल टू द कन्सर्न युअर प्रोफेसर, इफ यू आर अप्लाइंग फॉर PhD. इफ यू आर नॉट अप्लाइंग, देन यू हॅव टू से की मला ह्या कॉलेजसाठी किती स्कोर लागेल. मग त्यानुसार यू हॅव टू
make a score in the GRE. More you have the higher GRE score, your chances of getting admission आहे. त्याच्यामुळे महाजन तुम्ही त्यानुसार डिसाईड करा. इफ यू हॅव क्वेश्चन अकॉर्डिंगली यू पुट अप, आय विल डू इट. प्लीज टेक द नेक्स्ट सेशन ऑन द कॅट एक्झाम. ओके, कॅट वरती मला तुम्ही मेल पाठवा, मी हे करेल. ओके, कॅट वरती हे करूया. माधवी, सेट एक्झाम स्टडी कसा करायचा आणि विच कॉलेज इज द बेस्ट? सेट एक्झाम मध्ये तुम्हाला कॉमन इंटरेस्ट टेस्ट मध्ये जे देतो आपण त्याच्यामध्ये अम, ज्याच्यामध्ये आहे तर कॉलेज खूप नावं आहेत. एमबीए, तुम्हाला एमबीए करायचं असेल कुठलं, त्या एन नंबर ऑफ कॉलेज, तुम्हाला कशामध्ये कुठलं आणि कुठल्या तुम्हाला यू नीड अ कॉलेज इन दॅट पर्स्पेक्टिव्ह, और तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला ऍडमिशनचं फी म्हणा किंवा तुमचं प्लेसमेंटनुसार कॉलेज कुठले त्यानुसार ते डिसाईड होईल माधवी. नाहीतर भरपूर कॉलेजेस छान आहेत. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये आय एम कॉलेज उघडलेले आहेत. ओके, तर त्यानुसार सुद्धा हे होऊ शकतं. ओके, येस सर. मुंबईला आय एम सुद्धा कॉलेज उघडले. ओके, येस सर. नंतर एस पी बजाज कॉलेज आहे बेस्ट. नंतर आपलं सिम्बायोसिसचं पुण्याचं कॉलेज छान आहे. खूप कॉलेजेस आहेत, म्हणजे जेवढेच विचारले तेवढे कमी पडतील. अमन शेख, with GRE score, extracurricular activity is also important. Aman, definitely your extracurricular activity is very very important. की ह्या तुम्ही जेव्हा सी when you are applying for MBA, MS program, your extracurricular activity matters a lot. When you are doing a PhD in the kind of physics, chemistry, biology, uh, that is not that matter. But you are doing PhD in administration, it matters. It depends upon which score you are going to apply. That also matter. But overall, your extracurricular activity like debate, leadership, your master in other activity, it matters a lot. There is no doubt you can. Madhvi, MC or MBA, which is the best? Better both are best. But depend from where you are doing. If you have done the MBA from IIM, then nobody can. पण मित्रांनो, किंवा एमसीए यू आर डुईंग फॉर द गुड कॉलेज, दॅट इज ऑल्सो गुड. परंतु मला एकच गोष्ट सांगायची सगळ्यांना, एमसीए जरी तुम्ही केलं आणि तुमची जर मास्टरी कॅम्प्युटर अप्लिकेशन असेल, सॉफ्टवेअर डेव्हलप, तर तुम्हाला यू हॅव द बेटर लाईफ दॅन एमबीए. इफ यू गॉट ए एमबीए फ्रॉम द सम अदर कॉलेजेस, फ्रॉम अदर दॅन लाईक कुठलं तरी कॉलेज घेतलं, काहीतरी आकाबाई कॉलेज, बापूबाई कॉलेज, असं इथून एमबीए करून फायदा नाही. यू ब्रँड व्हॅल्यू ऑफ दॅट कॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट अ प्लेसमेंट. मित्रांनो, तुम्हा सर्वांना, तुम्ही एमसीए करा, एमबीए करा, एमकॉम करा, काही करा, प्लेसमेंटसाठी तुमचं कॉलेज खूप मॅटर करतं. खूप मॅटर. जस्ट थिंक अबाउट दॅट दॅट कॉलेज इज डुईंग लॉट ऑफ एफर्ट्स फॉर द प्लेसमेंट. तर त्याच्यावरती खूप काम करा तुम्ही. जर प्लेसमेंट असेल, कारण कारण मी काही कॉलेज बघतो, ती कॉलेजेस खूप मेहनत घेतात प्लेसमेंटसाठी, प्लेसमेंट कंपन्या धरून आणतात. काही कॉलेजेस नाव खूप मोठे, प्लेसमेंट चांगले नाही. तर व्हेरेवर यू आर टेकिंग ऍडमिशन, यू शुड थिंक अबाउट द whether they are doing lot of about that thing before applying or taking admission. You should think about it. Is it important to take education from university of country in which you want to work? असं काही गरज नाही. सेम महाजन, wherever which you college you take in the abroad, टेक अ बेस्ट युनिव्हर्सिटी. तुम्ही जेवढ्या बेस्ट, आज जर तुम्ही जास्ती चांगली मेहनत केली जीआरई स्कोर मध्ये आणि चांगला जीआरई स्कोर आला, यू विल गेट अ गुड कॉलेज. युअर लाईफ इज सेट. लाईक ऑक्सफोर्डमध्ये भेटला, युअर लाईफ इज सेट. तुम्ही चांगला स्कोर नाही आणला, मजा मारली, आज घाण कॉलेज भेटलं, पूर्ण जीवनभर पळतच राहायचं. जसं तुम्हाला मी मागे एकदा बोललो होतो की आताचे 4 वर्ष जे असतात ग्रॅज्युएशनच्या काळात, 4-5 वर्ष जर आज मेहनत केली, तर पुढचे 40-50 वर्ष आराम करायचं. आज 4-5 वर्ष मजा केली की पुढचं जीवनभर असंच पळायचं. आठवत असेल तुम्हाला हे वाक्य मी बोललोय. तर हे असं आहे. तर असं काही गरज नाही. तर महाजन, यू डोंट नीड टू वरी अबाउट कंट्री, यू वरी अबाउट द कॉलेज, द बेस्ट कॉलेज. ओके. आसेवार, वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी स्टिल ओपन देअर कॅम्पस इन मुंबई. देअर इट इज अ गुड, बट स्टील आय फील बेटर इफ, कारण त्यांची ऍडमिशन फी इथे जास्ती असणार आहे.
आय एम टेलिंग यू. इथं पैसे देण्यापेक्षा बाहेर जाऊन शिका, त्याची व्हॅल्यू जास्त आहे. भारतामध्ये त्यांनी केलंय, आय डोंट थिंक सो दॅट इज बट इफ यू हॅव एनी डाऊट शिवाजी, you can ask, but better to take outside admission. Tejaswini, I am preparing for MPSC exam. I have taken two books now. Indian Polity, is it a Lakshmikant, and Modern Indian History? It is by Grover and Bell. Is this book suitable? Tejaswini, Indian Polity Lakshmikant is the best, no doubt. त्याचा एक एक शब्द पाठ करून टाकायचा. मॉडर्न हिस्ट्री आहे ना, स्पेक्ट्रमचं घ्या. ग्रोहर आणि ब्लेहर मला माहिती नाही. मॉडर्न इंडियन हिस्ट्री जी मेनसाठी स्पेक्ट्रम वाचा. आणि ग्रोहर आणि बेलेकर मी वाचलं नाही, तर आय कांट से. पण तुम्ही यू कॅन टेक ओपिनियन फ्रॉम युअर सिनियर्स. ओके. सुमित्रा अनकर, द बेस्ट इकॉनॉमिक्स बुक नेम. तुम्हाला कशासाठी पाहिजे बेस्ट इकॉनॉमिक्स? एमपीएससी साठी पाहिजे, यूपीएससी साठी पाहिजे,